ओम नमो चैतन्य कानिपनाथाय नमः। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 मधील धर्मबीज केव्हा आहे, त्याचबरोबर धर्मबीज का व कशी साजरी करतात याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो चैतन्य कानिपनाथाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका। सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। धर्मबीज हा उत्सव नाथ पंथामध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा असा उत्सव आहे। धर्मनाथ बीज दरवर्षी माघ शुद्ध द्वितीयेला साजरी केली जाते। तारखेमध्ये जरी थोडाफार बदल होत असला मागे पुढे तरीही तिथी मात्र तीच असते। तर यावर्षीची म्हणजे 2024 ची धर्मनाथ बीज ही 11 फेब्रुवारी 2024 रोजी रविवारी आहे। काही लोकांनी नाथपंथाची दीक्षा घेतलेली असते, म्हणजे त्यांनी नाथपंथ स्वीकारलेला असतो। ज्याप्रमाणे आपलं कुलदैवत जेजुरीचे खंडेराव महाराज आहेत, त्याचप्रमाणे जे कोणी नाथपंथी आहेत तर त्यांचे कुलदैवत हे कानिपनाथ म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील मढी येथे त्यांचं कुलदैवत असतं। आपण अगोदर धर्मनाथ बीजेची कथा ऐकूया, म्हणजे आपल्याला कळेल की धर्मनाथ बीज का व केव्हापासून साजरी केली जाते। श्री नवनाथ भक्तिसार हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये 34व्या अध्यायामध्ये कथा सांगितली गेली आहे की राजा त्रिविक्रमाच्या मृत्यूनंतर स्मशानात शोकाकुल प्रजेला पाहून गोरक्षनाथ देखील हळहळले होते। त्यांच्या हट्टाखातर महागुरु योगी मच्छिंद्रनाथ यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश केला आणि त्रिविक्रम राजाची राणी रेवती हिच्या सोबत 12 वर्षे संसार केला। त्यासोबत त्यांनी प्रजेचं पालन देखील केलं। राणी रेवतीच्या पोटी मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची प्राप्ती झाली आणि त्यांनी त्याचं नाव धर्मनाथ असं ठेवलं होतं। पूर्ण 12 वर्षाच्या काळानंतर मच्छिंद्रनाथांनी राजा त्रिविक्रमाच्या देहाचा त्याग करून ते पुन्हा मूळ रूपात आले। हे रहस्य राणी रेवतीला केव्हाच कळले होते आणि जो काही धर्मनाथ त्यांचा पुत्र होता तर तो देखील त्याच्या आईला म्हणजे राणी रेवतीला विचारायचा की माझे पिता मच्छिंद्रनाथ कसे? माझे पिता तर त्रिविक्रम राजा होते। त्यावेळी राणी रेवतीने त्या पुत्राला आपल्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करून दिली। त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी त्या पुत्राला आशीर्वाद दिला की 12 वर्ष राज्य केल्यानंतर धर्मनाथाला गोरक्षनाथ यांच्याकडून नाथपंथाची दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथामध्येच वाढीस लागेल। 12 वर्षानंतर जेव्हा ती वेळ आली तेव्हा जो काही धर्मनाथांना दीक्षा देण्याचा सोहळा होता तो एकदम अमूल्य झाला होता। त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते, तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता। या दिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद देखील दिला होता। यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवतांसह सर्वांनी दर साल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली। श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची विनंती देखील केली किंवा त्रिविक्रमास आज्ञा दिली। तेव्हापासून दरवर्षी हा धर्मनाथ बीजेचा उत्सव सुरू झाला। गोरक्षनाथांनी अशी देखील घोषणा केली की जो कोणी आपापल्या शक्तीनुसार हे बीजेचं व्रत करील त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील येणार नाहीत। त्या पुरुषाचा संसार सुनियंत्रित चालेल, प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी वास्तव करेल। तो दिवस होता माघ शुद्ध द्वितीयेचा आणि तेव्हापासूनच धर्मबीज उत्सवास सुरुवात झाली। आता मी तुम्हाला धर्मबीज कशी साजरी करायची याबद्दलची माहिती सांगते। तुमच्या आसपास गावात, शहरात जर नवनाथाचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन देखील ही पूजा करू शकता, किंवा जवळपास मंदिर नसेल तर तुम्ही तुमच्या घरीच नवनाथांचा फोटो आणून, किंवा घरात असेल तर त्या फोटोची, किंवा तुमच्या घरात नवनाथ भक्तिसार ग्रंथ असेल तर त्या ग्रंथाची देखील घरीच पूजा करू शकता। तर या फोटोची, ग्रंथाची तुम्ही घरीच पूजा करू शकता। आता भागानुसार नैवेद्यामध्ये थोडाफार बदल असेल तर माझ्या माहेरी गोरक्षनाथाचं मंदिर आहे, तर तिकडे धर्मबीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातं। तर तिकडे नैवेद्यामध्ये काळ्या उडदाची आमटी, ज्याला आपण घुटं म्हणतो, सोबत बाजरीची भाकरी आणि उडदाचे वडे देखील बनवले जातात। आणि घरोघरी काही जण नवमुलांना घरी आमंत्रित करून त्यांना नवनाथ स्वरूप मानून त्यांना जेवखाऊ घालतात आणि त्यांची पूजा देखील करतात। तर नवनाथांना हे उडदाचे वडे
उडीद डाळीचे आपण जे काही वडे बनवतो ते अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे नैवेद्यामध्ये आवर्जून हे वडे बनवले जातात. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे, तुम्हाला जर माहीत नसेल तुमच्या भागात काय नैवेद्य बनवतात, तर तुम्ही हा नैवेद्य धर्मबीजेच्या दिवशी बनवू शकता. बऱ्याच घरी नवनाथांचं पारायण देखील केलं जातं. आता काहींच्या घरी पारायण चालू देखील असेल, तर या नवनाथांचं जे काही पारायण असतं त्याची समाप्ती किंवा सांगता केली जाते. तर तेव्हा देखील 9 मुलांना घरी आमंत्रित केलं जातं आणि त्या मुलांना देखील हेच पदार्थ खाऊ घातले जातात किंवा त्या दिवशी देखील हाच नैवेद्य बनवला जातो. आणि ज्याप्रमाणे आपण एखाद्या व्रताचं उद्यापन करतो, त्याचप्रमाणे ह्या नवनाथांच्या पारायणाची समाप्ती केली जाते. महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये धर्मबीजेचा उत्सव साजरा केला जातो. तर आमच्या भागात धर्मबीजेच्या दिवशी जो काही नैवेद्य बनवला जातो ते मी तुम्हाला सांगितले. त्याचप्रमाणे तुमच्या भागात धर्मबीज जर साजरी करत असाल तर काय नैवेद्य बनवला जातो ते मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे मला देखील माहिती पडेल की तुमच्या भागात काय नैवेद्य बनवला जातो. तर आमच्या गावात जे गोरक्षनाथ मंदिर आहे तिथे धर्मबीजेच्या दिवशी काय करतात, तर सत्यनारायण पूजा होते, होम हवन होते. गावातले सर्व लोक एकत्र जमतात, महिला पुरुष मुलं सर्व एकत्र जमतात मंदिरात. प्रत्येक घरी काळ्या उडीद डाळीची आमटी म्हणजे घुटं बनवलेलं असतं, बाजरीची भाकरी बनवलेली असते, उडीद डाळीचे वडे देखील बनवलेले असते. जेव्हा घरून येतो तेव्हा प्रत्येकजण सोबत त्या वस्तू घेऊन येतो आणि ही उडीद डाळ, बाजरीच्या भाकरी, ते वडे एकत्र करतात आणि महाप्रसाद स्वरूपात सर्वजण एकत्रित तिथेच मंदिराच्या परिसरात भोजन करतात. अशा पद्धतीने आमच्याकडे धर्मबीज साजरी होते. गुरु गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे की जो कोणी धर्मबीजेच्या दिवशी हे व्रत करील, म्हणजे आपल्या शक्तीनुसार दान करील, त्याच्या घरी कधीही दोष लागणार नाही, दारिद्र्य येणार नाही, रोग येणार नाहीत. हेच खरं धर्मबीजेचं व्रत आहे. त्यामुळेच तुमच्याकडे जर धर्मनाथ बीज साजरी करत नसेल, तुम्हाला जर इच्छा असेल की यावर्षी आम्हाला धर्मनाथ बीज साजरी करायची आहे, तर तुम्ही घरच्या घरी या पद्धतीने पूजा करून आणि अशाच पद्धतीचा नैवेद्य दाखवून धर्मनाथ बीज साजरी करू शकता. कारण धर्मनाथ बीजेचं हे व्रत आहे, तर ते व्रत दुःख, दारिद्र्य, रोग या गोष्टींचं निवारण करणारं व्रत आहे. त्यामुळेच धर्मनाथ बीजेच्या दिवशी अशा प्रकारे उपासना नक्कीच करा. धर्मनाथ बीजेच्या दिवशी तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथामधील 34व्या अध्यायाचं पठण करू शकता. तुम्हाला जर या दिवशी पठण करणं शक्य नसेल किंवा तुम्हाला वाचता येत नसेल, तर तुम्ही या ग्रंथाचं दुसऱ्याकडून पठण करून घेऊन श्रवण देखील करू शकता. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये धर्मनाथ बीज म्हणजे नक्की काय, धर्मनाथ बीज का साजरी करतात, केव्हापासून साजरी करतात, धर्मनाथ बीजेची नक्की आख्यायिका काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तुमच्याकडे देखील धर्मनाथ बीज साजरी करता का हे देखील मला कमेंटद्वारे कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.